साध्या चुकातून जन्मलेली पण आज जगभर प्रसिद्ध झालेली मिठाई म्हणजे छेनापोडा. बाहेरून कॅरमलाइज्ड आणि आतून सॉफ्ट अशी ही मिठाई आहे. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. सर्वात आधी आपण लागणारं साहित्य बघूयात. आपल्याला इथे लागणार आहे 2 लिटर म्हशीचं दूध, पाऊण वाटी साखर. ही जाडसर साखर आहे, नंतरून आपण ह्याला मिक्सरवरून फिरून बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर लागणार आहे 2 लिंबांचा रस. आता हा लिंबाचा रस आहे तसं वापरायचा नाही, ह्याला डायल्यूट करायचं. ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते हलवून घ्यायचं. छेनापोळा करण्यासाठी म्हशीचं दूध वापरायचं, कारण की म्हशीच्या दुधामध्ये फॅट कंटेंट जास्त असतं. लिंबाचा रस डायल्यूट करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे लागणार आहे 2 टेबलस्पून साजूक तूप, त्याचबरोबर 1 टीस्पून वेलची पूड, 2 टीस्पून बारीक रवा, अगदी चिमूटभर मीठ. मिठाने मिठाईचा जो फ्लेवर आहे तो खूप छान बॅलन्स होतो. 2 टेबलस्पून कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि अर्धा 1 टीस्पून बेकिंग पावडर. सर्वात आधी आपण छेना म्हणजेच ताजं पनीर किंवा पनीर करून घेऊयात. त्यासाठी दूध उकळायला ठेवूयात. आता छेना पोडा म्हणजे नक्की काय? तर छेना म्हणजे ताजं पनीर आणि पोढा म्हणजे भाजलेलं. म्हणूनच छेना पोडा म्हणजे भाजलेल्या छेनाची मिठाई. आणि आज हा छेना पोळा आपण कुकरमध्ये करणार आहोत. दूध छान खळखळून उकळलं की गॅस बंद करायचा आणि थोडं थोडं करून लिंबाचा रस घालून हलवून घ्यायचं. छेन्नपोळा ही मिठाई साधारणतः 19व्या शतकात ओडिशातील नायगड जिल्ह्यात तयार झाली असं मानलं जातं. सांगितलं जातं की एकदा छेनापासून बनवलेली मिठाई चुकून आचेवर जास्त वेळ राहिली आणि वरून भाजली गेली. ती फेकण्याऐवजी चाकून पाहिली, तेव्हा तिची चव इतकी छान लागली की त्यातूनच छेनापोळा जन्माला आला. हे पहा, लिंबाचा सगळा रस घातल्यानंतरून दूध आपलं व्यवस्थित असं फाटलेलं आहे. आता आपण हे गाळून घेऊयात. म्हणजेच ह्याचं पाणी आणि हे जे वरती पनीर आलेलं आहे ते आपण वेगळं वेगळं करून घेऊयात. छेना आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. खाली एक मोठं भांडं ठेवायचं. त्यावरती चाळण ठेवायची. चाळण ठेवल्यानंतरून त्यावरती कुठलंही सुती कापड ठेवायचं आणि जे आपण दूध फाडून घेतलं आहे ते ह्यामधून गाळून घ्यायचं. खूप गरम असतं दूध, त्यामुळे जरा सांभाळून वाफ पोळण्याची शक्यता असते. आता हे पाणी सगळं व्यवस्थित निथळून घ्यायचं. पाणी निथळलं की त्यामध्ये थंड पाणी घालायचं ग्लास भरून. ह्यामुळे जी छेनाची कुकिंग प्रोसेस आहे ती स्टॉप होते, ती बंद होते. आता पाणी व्यवस्थित सगळं निथळून घ्यायचं. 15 मिनिटं साधारण हे असंच सोडून द्यायचं. छेना आपल्याला फार कोरडा नकोय. छेना असा ओलसर आणि मऊ पाहिजे. छेना आता ताटामध्ये काढून घ्यायचा आणि गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायचा. जरा मोकळा करून घ्यायचा छेना आणि आता तळ हाताच्या मदतीने असं दाब देत हे आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. बेसिकली आपल्याला ह्याच्यामध्ये जे फॅट आहे ते रिलीज करत छेना किंवा जे पनीर आहे ते अगदी मऊसूत करून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिटं छेना मऊ करून झाला की ह्यामध्ये घालायचं आहे मीठ, रवा, साजूक तूप, वेलची पूड आणि बेकिंग पावडर. हे सगळे जिन्नस घातल्यानंतरून पुन्हा एकदा तळ हाताच्या मदतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी. ही प्रोसेस करण्यासाठी मिक्सर वापरायचा नाही. मिक्सर वापरल्यामुळे छेना कडक होतो किंवा तो रबरी टेक्स्चरचा होतो. त्यामुळे हाताच्याच मदतीने किंवा तळहाताच्याच मदतीने हे आपल्याला व्यवस्थित एकजीव आणि मऊ करून घ्यायचं आहे. हे पहा, साधारण अजून 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतरून असा दिसतो छेना. ह्यामध्ये नंतरून पिठी साखर घालायची आणि पिठी साखर घातल्यानंतरून हे सगळं पुन्हा एकदा मऊ आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. छेनापोळा बनवणं जेवढं सोपं वाटतं तेवढाच तो ट्रिकी सुद्धा आहे. जास्त रवा घातला तर तो कडक होतो. जास्त तूप घातलं किंवा जास्त वेळ मऊसूत करत राहिलं की ह्याला पाणी सुटतं. हे पहा, अजून 3 ते 4 मिनिटं ह्याला छान मळून घेतल्यानंतरून छेना छान असा ओलसर झालेला आहे. आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि छेनाचं जे पाणी आहे त्याच्यातले 1 ते 2 टेबलस्पून पाणी ह्यामध्ये घालायचं
ड्रायफ्रुट्स घालायचे आणि हे विस्कच्या मदतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. हे सगळं करत असताना आपला कुकर जो आहे तोही हाय हीटवरती 10 मिनिटे प्रीहीट करायला ठेवायचा. साधारण ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे, ना खूप घट्ट ना खूप पातळ. आता मी इथे 6 इंचचा केक टिन घेतला आहे. खाली पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर लावून त्यावरती तूप लावून केक टिन रेडी ठेवला होता आधीच. ह्यावरती आता अगदी 1 ते 2 टीस्पून साखर घालायची. यामुळे छेनापोडाला छान एक कॅरमल लेयर येतो. आता पनीरचं हे जे मिक्सचर आहे ते आपण केक टिनमध्ये घालून घेऊयात. अगदी कमी इन्ग्रेडियंट्सपासून झटपट बनणारा पदार्थ आहे. ज्या लोकांना केक आवडत नाही किंवा ज्या लोकांना क्रीम थोडी कमी आवडते किंवा जे डाएट कॉन्शियस आहे, ज्यांना प्रोटीन रिच असा केक खायचा आहे, त्यांच्यासाठी छेना पोडा ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. पनीरचं मिश्रण केक टिनमध्ये घातल्यानंतरून सगळीकडून व्यवस्थित लेवल करून घ्यायचं. छेना पोडा करताना केक टिनमध्ये नेहमी खाली बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपर लावून घ्यायचा. त्यामुळे जो छेनापोड आहे तो खाली बेसला चिटकत नाही. बेक झाल्यानंतरून आरामात व्यवस्थित निघतो. शिवाय जी साखर आहे तीही फार जळत नाही. आता कुकर इथे आपला 10 ते 12 मिनिटं प्रीहीट झालेला आहे. यामध्ये जे स्टँड असतं ते ठेवायचं आणि त्या स्टँडवरती आपलं केकचं भांडं ठेवायचं. आता फ्लेम लो टू मीडियम करायची आणि हे झाकण लावून साधारणतः 45 ते 50 मिनिटं बेक करायला ठेवायचा. पण मला इथे 1.5 तास लागला आहे लो टू मीडियम फ्लेमवरती कुकरमध्ये बेक करण्यासाठी. वाह! 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 1.5 तास झालेला आहे. आपण चेक करूया छेनापोडा व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. येस, छेनापोडा व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हे काढून घेऊयात आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप वाट बघणं. छेनापोळा असाच 1 ते 2 तास ठेवून द्यायचा. टिनमध्येच पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि एक साधारण 1 तास झाला की चाकू घ्यायचा. चाकूच्या मदतीने सर्व कडा ह्याच्या लूज करून घ्यायच्या आणि बेकिंग रॅकवरती हा उलटा करून घ्यायचा. कुकरमध्ये बेक केल्यामुळे वरतून हीट नसते त्याला, त्यामुळे वरतून हलकासा असा सोनेरी रंग आला आहे. पण तुम्ही जर खालून जर पाहिलात तर आहाहाहा! एकदम परफेक्ट कॅरमल व्यवस्थित झाला आहे. रंग सुरेख आला आहे. कडेनी सुद्धा छान खरपूस सोनेरी असा रंग आलेला आहे. एकदम मस्त झाला आहे. त्यामुळे ओव्हन नसेल तर केक कसा बनवायचा हे कारण देऊ नका. हा केक नक्की करून बघा. बरं, हा छेनापोळा तर ऑलरेडी रिच आहे. पण ह्याला जर अजून रिच आणि काहीतरी इंटरेस्टिंग करायचं असेल तर तुम्ही वरतून ड्राय फ्रुट्स, जॅम, चॉकलेट सॉस असे वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय करू शकता ह्या छेनापोळ्यासोबत. बाहेरून छान असा कॅरमेलचा लेयर आणि आतून एकदम रसाळ आणि सॉफ्ट आहे छेनापोळा. तर अशा प्रकारे ओडिशाची स्टेट स्वीट म्हणून ओळखली जाणारी आणि जगन्नाथ मंदिराच्या नैवेद्यातही असणारी छेनापोळा ही रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.